सगळ्यांना जय शिवराय. येतो का आवाज? येतो का? थोडा वाढवा थोडा आवाज. सगळ्यांना जय शिवराय. आज 25 जानेवारी पासून पुन्हा आपण आमरण उपोषण आता 25 जानेवारी पासून आज आपण पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय. उद्या 25 जानेवारीला 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली. 1 वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी. असं या राज्यात कधी घडलं नसं, असं मराठ्यांच्या बाबत घडलंय. 1 वर्ष समाज रस्त्यावर झोपतोय, स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन, स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन 1 वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडोच्या संख्येने झोपतोय. आज सुद्धा आहे. आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी. पूर्ण मंडप फुल झालाय. इतक्या ताकदीनं आजही मराठे आंदोलनात उभा आहे. माझ्या गरीब मराठ्यांच्या प्रश्नांची जाण मात्र सरकारला नाही. हे उपोषण यासाठी सुरू आहे. आज आमच्या पुन्हा नव्यानं, ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश, हा GR काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं. आमची दुसरी मागणी, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेचच्या लगेच तातडीनं करायची. आता 1 वर्ष होत आहे, यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही. सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणगोतातल्या सोयरीकी जुळत्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून, आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय एक आहे म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे. आमची मागणी की शिंदे साहेबांची समिती गठीत केली, मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही. तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची. कक्ष पूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायचे. वंशवळ समिती गठीत करायची. शिंदे समितीला उर्दूचे, फारसीचे आणि मोडी लिपीचे अभ्यासक द्यायचे. मनुष्यबळ वाढवायचे. ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र देत नाही, ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची, ताबडतोब द्यायचे. या मागण्यासाठी जवळपास 2.25 वर्ष झालंय आणि सलग झुंजतोय. सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही. आमच्या हैदराबाद गॅजेट हे गॅजेटियर सुद्धा तात्काळ लगेचच्या लगेच
मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, औंध संस्थांचं हे तातडीने लगेचच्या लगेच ते लागू करायचे, त्याची अंमलबजावणी करायची. म्हणून आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू आम्ही केलंय. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही, त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेलं नाहीये, ते तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडं आमची मागणी आहे. अशा 8-9 मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत, त्या काही नवीन नाहीत, पूर्वीच्याच त्या मागण्या आहेत, त्याच्यात नवीन काही नाही. सरकारचे आहे ते पाठ आहे, नव्याने सांगायची गरज नाही. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या 8-9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या त्याची तातडीने अंमलबजावणी लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं दुःख वाटून घ्या, समजून घ्या. आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आहेत आपले मुलं मोठे होण्याच्या, त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती. याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली, त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय. या आंदोलनात पहिल्यांदाच, या उपोषणात पहिल्यांदाच संतोष भैया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि जी कडी आहे पूर्ण साखळी, ती सगळी साखळी सापडून तिचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा, ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली. सोमनाथ सूर्यवंशी असतील, वाकोडे साहेब असतील, यांच्याही ज्या मागण्या आहेत त्याही सरकारनं मान्य कराव्यात. संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत. मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहेत संतोष भैयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे. कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घेतली, इथूनही आपण संतोष भैयासाठी लढणार आहे. पुन्हा शेवटचं सांगतो, कारण लय बोलायची गरज नाहीये, पुऱ्या सरकारला माहिती आहे मराठ्यांच्या मागण्या काय आहेत. आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत, तुमच्याकडे 8-9-10 मागण्या आहेत, त्या सगळ्याला त्याला तातडीनं अंमलबजावणी द्या ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावर विनंती. आणि एक खात्रीशीर सांगतो, किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे. आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी. आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्यात, कारण हे उपोषणाचं लोण पूर्ण राज्यभर आता पसरणार. इथं आता सामूहिक उपोषण, पण आता ज्याला बसायचंय त्यालाच बसा असं सांगितलेलं. जोर जबरदस्ती कोणाला नाही. घरच्याचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसायचं नाही. मी एकटाच खंबीर आहे. तुम्ही फक्त आशीर्वाद, पाठबळ, पाठिंबा द्यायला जरी आला. आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत नसते की मला इथून पाठीमागं पक्का माहिती काय पाऊणे 2 वर्ष झाला कधीच इतके लोक पहिल्या दिवशी येत नाही. जेव्हा माझी तब्येत खराब होईल तेव्हा रांगा लागते. आज पहिल्यांदाच असं घडलं पाऊणे 2 वर्षात की आंतरवालीतला मंडप पूर्ण फुल झाला. म्हणून आपण सामूहिक उपोषण आहे. आता लोक पण भेटायला येणार आहे, लोकांना भेटायला पण जागा पाहिजे. त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लिही येता येईल, नाही तर तुटीत येईन द्या आपल्याला. म्हणून थोडं आपणच आपली काळजी घ्यायची. त्यांना लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडे 1-4-5 एकर राननीट केलंय, खुशाल पटांगणात जाऊन पडायला लागली, काही टेन्शन नाही. इथं मात्र इथून जर इकडे बसणार सगळे जे कोणी असतील उपोषण करते, तर CPS सगळं येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार. सगळेच जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं येतं तुम्हाला. त्याच्यामुळे इथून पलीकडे जर तुम्ही बसले तर ही PS सगळ्या लोकांना
भेटायला येत आहे लोक, तुम्हाला आम्हाला सगळ्याला भेटायला येतात. रुटीन प्रश्न आहे की या उपोषणापूर्वी काही सरकारकडून बोलणी झाली, काही चर्चा झाली थोडं? नाही, सरकारकडून कसलं बोलणं नाही, कसलं काहीच नाहीये, बोलणं नाही, काय नाही. काय मुंबईत मोर्चा सुरू आहे, आक्रोश मोठ्या संख्येने लोक. हो, मुंबईत सुद्धा आज मोर्चा आहे. मी कालच आवाहन केलंय की हे बांधवांनी त्यामध्ये सहभागी व्हायचंय. इथं जरी उपोषण असलं तरी संतोष भैयासाठी पण हे आणि मराठा समाजासाठी पण. आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष भैयाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांचाही न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण देऊ. त्यामुळं ही लढाई सुरू राहणार आहे. कोणताही विषय माग पडणार नाही. सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो. गेल्या वेळी तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता, त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला, आताही तुम्ही विश्वास व्यक्त करताय, मात्र या 15 महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही. तुम्ही विश्वास व्यक्त करताय, का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याचं कारण सांगा. पूर्वी वेगळं, पूर्वी ढकलाढकली व्हायची. फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबाला का वाढली, त्यांना विचारून बघा, ते कम देत नाहीत मला माहित. आता तुम्ही काय टेन्शन आहे का? आता ढकलाढकली काही आहे का? आता सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्ही, बहुमत तुमचं, आता काय लोड आहे का? आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष, राग, आकर्ष आहे का नाही? तुम्हाला मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्या वाटते की नाही? प्रत्यक्ष बघणार येतात आहे या उपोषणात. तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय, ही उभं राज्य आता बघणार. म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहे आणि शेतकरी मराठी पण बघणार. आता बोलायला जागाच नाही. आम्ही काय बोललो का फडणवीस साहेबाला? नाही. साहेब म्हणतो आम्ही त्यांना, काय बोललो का? बोलणार नाही. हे उपोषण होईपर्यंत आम्ही विश्वास ठेवलाय. आता समाजालाच कळू द्या, जसं की आम्हाला जातीवादी म्हणजे तसं लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण. काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी. आता राज्यात कळलं खरे जातीवादी कोण. तसं मुख्यमंत्री उघडे पडू द्या ना आता जनतेसमोरच. त्यांच्या मनात जर मराठ्यांविषयी राग नाही तर देऊन टाकतील. मराठ्यांना त्यांना पोराला भाषा घेऊ द्यायच्या नसतील, मरू द्यायचे नसतील, त्यांचं भविष्याचं वाटलं होऊ द्यायचं नसतील तर ठीक आहे आरक्षण. आणि त्यांच्या मनात जर आकल, द्वेष, मराठ्यांविषयी राग असल, चीड असल, त्यांना मराठीचे पोरं मारून टाकावं वाटत असतील तर नाही देणार. ते उघडं पडून जाईल. त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचा आहे हे लोकांपुढे उघडं पडल. त्यांच्यावरच आता बाजू आहे काय करायचं. पण आम्हाला खात्री आहे, मला नाही वाटत हे मराठ्यांशी बेमानी करतील. कारण मराठ्यांशिवाय अंगावर गुलाल नाही पडू शकत. कारण लाट नाही, मोदींची लाट नाही, कुठं काहीच नाही. लाट होती त्या टायमाला पडले बादा सगळे, आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही. माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं, मंत्री केलं, सत्ता दिली. आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही, हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय. त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात. बऱ्याच दिवसाआधी घोषणा केली होती उपोषणाची, मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही. किमान उपोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी ठरवू शकलं असतं. आपल्याला बोलणं करायचं आहे का नाही ते त्यांचा विषय. पण आमचा विषय काय, त्यांनी जरी आम्ही लई दिवस झालं तुमच्या म्हणण्यानुसार घोषणा केली उपोषणाची, आमच्यासाठी हे महत्वाचं आहे. आम्हाला कोण शत्रू मानताय, आमच्या अन्नात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष घालायला निघालाय, हे आम्हाला चित्र क्लिअर होणं गरजेचं. जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासांती लक्षात येतं मग की हा दोषी, तसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण, आमच्या लेकरांचा खरा वाटोळा करणारा कोण, कुणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकर्ष आहे, द्वेष आहे, द्वेषानं त्यांच्या विचारात विष पेरलेलं आहे, ते आम्हाला याच्यातून उघडं पाडायचंय किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार.
की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या 8-9 मागण्या त्या मान्य करतात का नाही. या उपोषणातून आम्हाला ते सिद्ध करायचे. त्यांनी इथून मागे दखल घ्यावी का न घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही. आम्हाला फक्त एकच करायचे की जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे लेकरं मोठं करायसाठी पुढे येतील का नाही. पाटील साहेब, उद्देश क्लिअर सांगितला. 17-18 महिने झालं तुम्ही उपोषण करताय, समाज सुद्धा तुमच्या सोबत दिल्याने राहिला. काय वाटतंय 17-18 महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती झालं? हाती तर लागलंय, नाही असं नाही म्हणता येणार. काल परवाच उदाहरण आहे, ईडब्ल्यूचे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. मला वाटतं तो सुद्धा काल परवाच मार्गी निघालाय. याच्या आधीच एक सांगतो, ज्यावेळेस आपण कुणबी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढवून घेतली, त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीच्या लेकरं लागले होते. जातीवादी नाहीत आम्ही. दुसरं, मुलींना मोफत शिक्षण मिळालं, त्याची अंमलबजावणी नाही केली वाटतं, आता कळाले, आता करतील या उपोषणात असं वाटतंय. एसीबीसीचं आरक्षण आम्हाला मान्य नाही, ते टिकणार नाही, पण तेही विद्यार्थ्यांना मिळालंय. आणि 57 लाख नोंदी म्हणजे 2-2.5 करोड मराठी आतापर्यंत आरक्षणात गेले. आतापर्यंत हे कधीच होणार नव्हतं, कधीच होणार नव्हतं. एका गावात 2 तरी पोरं आता सध्या लागायला लागले आताची पोझिशन. कोणी MBBS ला, BHMS ला, कोणी इंजिनिअरिंगला लागतंय, कोणी पोलीस मध्ये चाललंय, कोणी आरोग्य विभागात चाललंय, कोणी कृषी विभागात चाललंय. वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पोरं गावातून एक तरी सध्या लागायला लागले. आणखीन 5 वर्षांनी हे प्रचंड याचं मोठं रूप दिसणार की पोरं मोठे झालेले, श्रीमंत झालेले, आपलं घरानं उचललेलं हे 4-5 वर्षाच्या नंतर आणखीन उघडं पडणार. म्हणजे जास्त याला काय म्हणू त्याला, त्याला जास्त ही सध्या सुरू आहे. कारण काय म्हणतात ना, तो काढला की रूप येत नाही, तसं थोडं टप्प्याटप्प्यानं ते येत राहणार आहे. त्यामुळे फायदे झाले नाही असं नाही म्हणता येईल. कारण शिंदे साहेबांनी ते एखादा नोंदी शोध दिले, खरं आहे ते बाहेर आणलं. लोकांनी दाबून ठेवलं होतं, त्यांनी बाहेर आणलं, पण त्यांनी ते काय असं कसं दिलं नाही, आम्हाला समजावं लागलं. त्यांनी काय मागितलं लगेच दिलं असंही नाही, पण केलं ज्यांनी त्याला केलंच म्हणलं पाहिजे. म्हणून आता मिळालंय, आता ही लढाई राहिलेलं मिळवण्यासाठी आमचा हैदराबादचे गॅजेट राहिले, सगळ्या सोयीची अंमलबजावणी राहिली, ती मात्र तातडीने करावी. त्यासाठी हे उपोषण आहे. आणि आम्हाला लक्षात येऊन जाईल आमचा मारेकरी कोण. वडेट्टीवार आता असं म्हणाले की आता जरांगे यांच्या आंदोलनाला धार राहिली नाही, वारंवार आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचे आहे, पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, ओबीसी समाज हे सहन करणार नाही, 50% ओबीसीच्या हक्काच्या आहेत असं तुमचं म्हणणं. त्याला अंतरवली येतो मला माझं बघायला धार आहे का नाही. इथं ये नसते नजर फिरा, नाही तर फिरा रे कॅमेरे भाई. अहो दाखवायला अंतरवली काय त्यांना खपतच नाही. आमच्या तिकडे मोठे बाहेर निवडणुकीच्या टायमाला लागत आहेत मराठी प्रचाराला, परत हे कर ते कर. आमच्या लेकरांचा आयुष्याचा विषय आला की यांनी सुरू केलं, पहिल्यासारखं राहिलं नाही. नंतर तो पहिले दिवस बघ म्हणा, पहिल्या दिवशी एवढे लोक असतात, एवढे लोक आहेत. आजच आमच्या मराठ्यांच्या नादीने कोणी लावू शकत. आता जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखात पुन्हा उचलत. हे कधीच आमच्या पर्यावर नाही. हे माझ्या मराठी जाती टिंगल करते, एकत्र येत नाही. आता माग कुणी राहिलं नाही म्हणून मग हे मराठी ताकदीने येत होते. आता तर जास्त येणार मराठी. आम्हाला खुन्नच देते ते लोक, आम्हाला खुन्नच देतात, अपमानास्पद बोलतात. मग आमचे लोक धडाधड कामं करून देतात आणि त्यांना दण येते. मग तुला उत्तर मराठी 1-2 दिवसाच्या आत देणार, तुला मराठी दिसणार अंतरवली, तुला उत्तर मिळणार. म्हणाले की तुमचं
वारंवार अर्धवट आंदोलन सोडणं चुकीचं असतं. तुला काय करायचं तू बस ना मग. मी अर्धवट थोडं बस जाऊ ते समोर उपोषणाला का जमत कमुल्यात झालाय तुला. तू बस. हे असले विरोधी पक्ष लागत आहेत बघा राज्याला अतिशय पायाची. यांनी जनतेच्या आक्रोशातून बोलायला पाहिजे. संतोष भैयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे. गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे. यांचं झालं की हे लगेच हातापुशी येत. यांना लोकसभेला मराठीत लोक पाहिजेत, आमदारक्याला मराठीचे लोक पाहिजेत. हे असले बेउपकारी येते म्हणून यांचा साप होते. हे मुळाजाळाशी जे संपायला लागलेत ना, हे काँग्रेस संपायला हे असले हे असले म्हणून यांचे पक्ष संपायला लागले. आणि मूळ किडी हे असल्या किडी आहेत ना, ह्या बाहेर निघल्या पाहिजे तेव्हा यांचे पक्ष वाढत. हे फक्त कामपुरते मराठ्याजवळ ते काम झालं की ढकलून दिले. हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचं त्याचं वाटोळ करायला खरी असली जबाबदारी 4-2 जण. त्यांच्यात बाकी सगळे काही चांगले आहेत, काम करतात, आपलं घेतात. पण यातल्या नाचक्यांमुळं पक्ष मोड होतं त्यांचं. जे मराठ्यांचा द्वेष करतात, हे मराठ्यांनी द्वेषाने परबाटलेले हे लोक हे आता मराठ्या पुढे मला या उपोषणात उघड्या पाडायचे. सत्तेतले बी आणि विरोधातले. या उपोषणाचा ध्येय हे आता मनोज जरांगे पाटील यांचं सामाजिक आंदोलन आहे, समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आणि सरकार सुद्धा सकारात्मक. चांगली गोष्ट आहे ना. देऊन टाका मला ते कापा पोत घेऊन येतो. गॅस येतं ते देऊन टाका सगळे आणि पोत्यात भरून आणतो सगळं आरक्षण चांगली गोष्ट आहे. कौतुक करतो आम्ही त्यांचं, आडं बोलत नाही. जर आता सरकारमधल्या मंत्र्यांचं म्हणणं असेल बावनकुळे साहेबांचं की आम्ही सकारात्मक येत करतो मागण्या, चांगली गोष्ट बसतो आम्ही त्यासाठी. या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं डोक्यावर घेतलं तसं पुन्हा डोक्यावर घेऊन नाचते म्हणा बावनकुळे साहेब, लक्षात ठेवा. मागं मराठी डोक्यावर घेऊन नाचलेले दुसरायचं नाही. असं म्हणाले फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, मग हे राहिलं तर देऊन टाका ना. कोणती योजना तर एशी विषय दिलं तर त्याच्यात आता पोरं बाहेर काढले सगळे. एशी विषयच्या पोरांकडं ऑप्शनच नाही साठीचा त्या स्कॉलरशिप साठी. आता कॉलेज 100% फीस मागायला कशाला दिलं 10% आरक्षण? नेमकं दिलं कशा? जर आता कॉलेज पहिलं सत्र परीक्षेचं संपलं, दुसरं सुरू होत, कॉलेज पोरांना फीस मागायला लागले 100%, ते दिलं कशा? आमचं ईडब्ल्यूएस का करतो? आमचं ईडब्ल्यूएस आम्हाला पुन्हा माघारी पाहिजे. आम्हाला आमचं ईडब्ल्यूएस पुन्हा माघारी पाहिजे. आमच्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पडले तर आता बावनकुळे साहेब मध्ये, तर आमच्या मागण्या तातडीनं सगळे अंमलबजावणी करा. माग जसे मराठी डोक्यावर घेऊन नाचले तसे पुढेही नसले. पाटील, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जे तुम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस फडणवीसांवर बरेच घसरले होते. आता ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यामुळे तुमचे मतं त्यांच्याबद्दलची बदलली आहेत का? नाही, तुम्ही सौम्यता आलेली आहे का? तुम्ही प्रचंड आक्रमक दिसले होते, हे महाराष्ट्राने बघितलं. मग आता नाही काय तुम्हाला वाटतं पाहिजे गोट्या आता आता मग आता ते आता सुरू होईल ना टप्प्याटप्प्यात पुढे मग दमणी मत त्यांच्याबद्दलचं मत बदलले का ते तुम्ही सुरुवात? नाही मी काय म्हणतोय बाबा, आता पहिले ते ढकला ढकल होती मुख्यमंत्र्यावर ढकलाय ते शिंदे साहेब की मी आडीत नाही, महागाईचं समान नाही, फडणवीस साहेब असं म्हणायचे. मग आता आम्ही काय सुरू केलं? आता कोणी मुख्यमंत्री तुम्ही, सत्तावर तुमची खालून तुमची कुंकुण खालून धरलं तरी तुमचं, वरून धरलं तरी तुमचं, त्याला काही अडचण नाही. आता मग आता आम्हाला फक्त या उपोषणातून बघायचंय. मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकलाढकली होती, आता तुमच्या हातात. तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष आहे का नाही? तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अन्नात विष घालायचं जे तुमचा विचार आहे, आम्हाला जे वाटते ते आहेत का नाही त्याच्यात उघडे पाडणार. म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवलाय. आमचं द्या, मागण्या सगळ्या मान्य करा, हरकत नाही. तुम्ही नाही दिल्या तर मराठा समोर क्लिअर चित्र होणार आहे. आणि मग 25 नंतर त्यावेळेस उपोषणातही संपल तेव्हा तर काहीच बोलणार नाही. हे उपोषण पुरं होतं, पण याच्यानंतर मग लागला आपलं त्यांचा सांग. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या नेहमी संपर्कात असेल,
त्याच्यावर तुमचा विश्वास पण होता की ते देतील असं तुम्ही सातत्यानं बोलायचे. आता मग त्या आता ते संपर्कात आहेत का, ते काही देणार असं म्हणतायत काय? आता कुठं ते मुख्यमंत्री, आता कुठे ते, आणि मुख्यमंत्री आहेत ना? हा पण त्यावेळेस काय म्हणायचे, त्यांना करू दिलं जात नसायचं. आता काय प्रॉब्लेम आहे, आता सगळं तुमच्याकडेच आहे ना. ते होते तर त्यांनी काही दिलं, आता राहिलं तुम्ही द्या, जाऊ द्या ना भांडण खेळण्यापेक्षा. शिंदे साहेब लय चांगले, फडणवीस साहेब लय वाईट, किंवा फडणवीस साहेब लय चांगले, शिंदे साहेब लय वाईट, हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काही दिलंय तुम्ही काही द्या, बघू द्या ना आम्हाला कोण कोण काय काय दिलं, आमच्या लक्षात येणार होतं. पहिल्याच दिवशी विचारतो की या उपोषणाचा शेवट कसा असेल. तुम्ही ते आता वडेट्यावर म्हणले अर्धवट सोडून जातात वगैरे वगैरे, त्यांच्या म्हणण्यावर करायला लागलो आंदोलन. प्रश्न त्यांच्या मनात नाही. माझा एक प्रश्न आहे की या उपोषणाचा शेवट काय असेल. आता एक प्रश्न साहजिकच माणसाला पडलाय, त्यांना नाही कळायचं, त्यांना नाही कळायचं अर्धवट म्हणजे काय असतं. त्यांना नाही कळणार लोकांच्या गरिबांच्या भावना काय असतात, आंदोलन काय असतं, उपोषण काय असतं, कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या नाही थांबायचं. यंदा रांगोळी करून घ्यायची सवय लागलेली. आम्ही चाणक्य बुद्धीनं चाललेले, कोणत्या टायमाला काय करायचं, कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा, कोणत्या टायमाला समाजाच्या पदरात काय पाडून द्यायचं, समाजाला काय काय मिळून द्यायचं. आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर चौथ्यात थांबू, समाजाच्या पदरात कसं पाडून द्यायचं ही माझा उद्देश असतो. मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशारीनं चाललो म्हणूनच कधीच न 75 वर्षात मिळणारं आरक्षण या गोरगरीब मराठ्याच्या पदरात टाकलेला मी. त्याच्या म्हणणं मला कसं झालं, मी आता ही उपोषण कसं होणार हे सगळ्यांना दिसणार. तुम्ही उपोषणाला बसला, तुमच्या उपोषणाला पाठिंबा नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळत असतो. ते आता महाराष्ट्रभरातले जे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहेत? त्यांनी इथे यावं किंवा त्यांच्या तिथे आंदोलन करावं की काय? सगळ्यांनी एका जागेवर इथं अंतराळ करायचे, राज्यात कुठेही करायचं नाही. पण काही गावं ऐकणार नाही, आम्हाला निरोप येतात ना रात्री, ते म्हणतात आता आम्ही आमच्या गावातही करतो, त्याला काय डोकं लावून. पाटील साहेब, तुम्ही उपोषण संपल्यानंतर एकेकाची बघू म्हणताय, उपोषण चालणार किती दिवस आहे, काय ठरवलं तुम्ही? सांगणार तर यावेळेस काहीच नाही, तर तुमच्या समक्ष सगळं दिसणार आहे किती कठोर होत. तुमच्या समोर कठोर किती होत आहे ते तुमच्या समोर दाखवणार आहे. काय वेगळे पण आपण कठोर समजा प्रत्येक वेळेस तुम्हाला आता यावेळेस नाही सांगणार, तुम्हाला स्वतः दिसणार. होऊन जाऊ दे आता काय वेळेस. मराठी पण आता पक्के झालेले, ह्यावेळेस मिळवायचं. चल, धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.